जुलैला नागपूरच्या रामनगर श्रीराम मंदिर परिसरामध्ये रामरक्षा आंदोलन करणार आहेत। दरम्यान या आंदोलनानंतर भाजप त्याच मंदिर परिसरामध्ये महायज्ञ करणार असल्याची माहिती समोर आली आहे। ठाकरेंच्या रामरक्षा पठणाला उत्तर देण्याकरता भाजपकडून त्याच मंदिर परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलैला लक्ष्मी नृसिंह महायज्ञ केला जाणार आहे। अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणाच्या विरोधात याआधी ठाकरेंनी मुंबईमध्ये रामरक्षा आंदोलन केलं होतं। त्यानंतर संघाच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे आंदोलन करणार आहेत, तर भाजपने महायज्ञाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याची तयारी केलेली आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना थेट इशारा दिला। जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये, मला डिवचल्यास सोडणार नाही असा इशारा सुरेश धस यांनी दिलाय। मवियाच्या सरकार काळात जलसंपदा विभागातील कामांच्या मुद्द्यावरून सुरेश धस यांनी जयंत पाटलांना चांगलंच धारेवर धरलं। तसंच महालक्ष्मी कुणाची संस्था आहे आणि त्यांच्यामध्ये कुणाचा किती वाटा आहे, कोण डायरेक्टर आहे हे पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला कळेल असा थेट इशारा जयंत पाटलांना सुरेश धस यांनी दिलेला आहे। मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये। मी सोपा डावसायचा माणूस नाही। मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही। जयंत पाटलांनी ते तिकडं बघायचं, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची आणि त्याच्यानंतर याच्यात बोलायचं। तुम्हाला जेवढं जमतं ना, देवाने तुम्हाला जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेले। तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही। तुम्ही आमच्या इथं येऊन डवचण्याचे काम करताना आम्ही बी तुम्हाला डिवचू, सापडतील ना ते बी। या महाराष्ट्र राज्यामध्ये मागचं मवियाचं जे सरकार होतं त्या सरकारच्या कालावधीमध्ये कोण जलसंपदा मंत्री होतं, ज्यांच्या कालावधीमध्ये जिओ टॅगिंगचा GR झाला, त्या जिओ टॅगिंगच्या GRच्या नावाखाली या महाराष्ट्राची किती लूट झाली हे सुद्धा पुढच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी बघा। हे महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे, कोणाचं रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे, कोण डायरेक्टर आहेत हे सुद्धा पहिल्या दिवशी कळल। ते म्हणले ना पहिल्या दिवशी हे कळल, तर हे बी पहिल्या दिवशी कळल जयंत पाटलांना।